आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समोद काझी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून हा निर्णय ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली. न्यायव्यवस्थेचा सन्मान राखत त्यांनी या निकालावर भाष्य केले असून या प्रकरणाची राज्याच्या राजकारणात आणि समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाची मला वाटतं मजबूती वाढली पाहिजे. बरेचदा निकाल लवकर न लागणं हा सुद्धा त्याच्यावर अन्याय होतं. 20-20 वर्ष जर इतक्या अशा खून खटल्यामधल्या निकालाला वेळ लागत असेल तर त्या व्यवस्थेत बदल होणं फार गरजेचं आहे. का बरं वेळ लागतं याचंही संशोधन सरकारनं केलं पाहिजे आणि त्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे. मला असं वाटतं का त्यांनी निर्णय सगळं घेऊनच ते तिथे आले असणार. काही किंतु परंतु राहिले असेल तर त्यांनी मतदारसंघात जाऊन निर्णय जे आता बोलताय ते काही विरोधात जाईल असं नाही आहे. त्यांना घेऊन निर्णय घेईल. मला वाटतं ते काही एकदा आल्यानंतर पुन्हा ते आपली बाजू बदलेल असं वाटत नाही. हा टेक्निकली विषय आहे. आखरी संख्यावरच ते सगळी एकंदरीत जे काही आता पक्षांतर होत आहे त्याचं संख्येला फार महत्व आहे आणि ते महत्व ओळखूनच सगळा निर्णय झाला असेल. आता तो त्यांच्या स्तरावरचा विषय लक्षात घ्या. पक्षांतर कोणामार्फत ते सगळं झालेलं आहे, कोण ते केलेलं आहे, त्यांनी ते जबाबदारी उचलली असणार सगळ्या गोष्टी आणि त्या माध्यमातून ते पक्षांतर झालं असेल तर ते त्या जबाबदारी पूर्ण करेल ना. ओमराजे कोणामार्फत गेले किंवा स्वतः गेले का, काय गेलं का, त्याची बैठक कोणासोबत झाली याचं आम्हालाही माहिती नाही. आता बरोबर आहे. त्यांना कसं काय सगळ्यांना अपेक्षा होत्या का तो इतका एकंदरीत जो काही प्रकार झाला होता तो सगळ्यांनी पाहिलेला होता कशा पद्धतीने झाला आणि असं झाल्यानंतर जेव्हा निकाल विरोधात येतं तेव्हा ते तर हे शब्द कोणाच्या तोंडातून हे शब्द निघतच. त्यांनी काही वेगळी फार अपमान करणारी प्रतिक्रिया दिली असे नाही. त्यांच्या भावना आहे त्या. त्यांना अपेक्षा होत्या का न्यायालय त्या पद्धतीनं समोर येऊन निर्णय देईल. कसं आहे राजकारणामध्ये तुम्ही सांगतोय राजकारण हे बेरजेचं असतं. ते कधी वजाबाकीवर कोणी जात नाही आणि बेरजेच्याच राजकारणाचं सामान्य कार्यकर्त्यापासून तर वरच्या कार्यकर्त्यापर्यंत ह्या बेरजेच्या राजकारणात धावपळ करत असते. त्याच्यानं मला असं वाटते का हे सगळं होत असताना आज जे फुटाफूट दिसतंय याला काही फक्त फुटणारे दोषी आहे असं म्हणणं तर योग्य होणार नाही. काही नेतृत्वाच्या चुका असेल त्या तपासून पाहिल्या पाहिजे. त्या जर तपासल्या नाही गेल्या तर कसं होणार आहे तुम्ही सांगा. आज आम्ही महाराष्ट्रभर मी जेव्हा उपोषणाला 7 दिवस उपोषण बसलो, 3 दिवस उघडं बसलोय, 350 सभा घेतल्या, 75,000 किलोमीटर आम्ही फिरत राहिलोय, सामान्य लोकांना भेटत राहिलोय, कार्यकर्त्याला भेटत राहिलोय. संघटन लहान असलो तरी आमची कार्यप्रणाली आम्ही थांबवली नाही. ते सामान्यपर्यंत नेण्याचं काम केलं. अखेर नेतृत्वानं सुद्धा त्याच पद्धतीनं समोर येणं गरजेचं असतं. जेव्हा नेतृत्व थांबतं तेव्हा त्याच्या कार्यकर्ताही थांबतं हे लक्षात घ्या. हे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. आखरी कसं होतं नेहमी काय होतंय का पक्ष फुटणाऱ्यालाच दोष दिला जातो पण त्याचं संशोधनही होणं गरजेचं आहे का हे का होतं अशी वेळ वारंवार त्या एकाच पक्षामध्ये असं का होतं याचंही संशोधन झालं पाहिजे. एक भावना आहे का सगळे एकत्रित होऊन शिवसेनेची ताकद वाढण कशी याच्यावर विचार केला पाहिजे. 2 गोष्टी शिंदे साहेबांना मागे घ्यावं, 2 गोष्टी उद्धव साहेबांनी मागे घ्यावं, पुन्हा शिवसेना एकत्रित होऊन कामाला लागावं. वेळ आहे होऊ शकतो. होणार तर नाहीच. प्रत्येक जण आपापल्या वेळेने ठाम आहे. कसं आहे आखरी तुम्ही एक सांगा शिवसेना महत्वाची आहे. शिवसेनेनं हा महाराष्ट्रातल्या मातीतलं संघटन आहे, या भूमीतलं संघटन आहे आणि ते मजबूत राहणं फार महत्वाचं वाटतं आणि तसे प्रयत्न झाले पाहिजे, तसे एकत्रित आले पाहिजे. भाऊंना हे माहित असताना असे होत नाही तरी असं का वाटतं? अपेक्षा बोलायला काय हरकत. माझ्या अपेक्षा आहे, माझ्या भावना आहे, ती मी व्यक्तिगत बोललेलो आहोत. माझ्या भावना मी व्यक्त करू नये असं थोडं असतंय का. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.